आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे तुटीचा अर्थ भरणा। पहा आपण काय शिकलोय, तूट म्हणजे काय, जेव्हा आपला खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो, खर्च जास्त आहे म्हणजे आपण जास्त पैसे खर्च केलेत, आपल्या कमाईपेक्षा म्हणून आपल्याला पैसे कमी पडलेत, आपल्याला पैसे कमी पडलेत म्हणजे काय झालं, आपल्याकडे पैशांची तूट आली आहे। मग ही तूट भरून काढण्यासाठी आपण काय करतो, तर ज्या सगळ्या सोर्सेसचा वापर सरकारचा खर्च भरून काढण्यासाठी किंवा सरकारची तूट भरून काढण्यासाठी केला जातो त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा किंवा इंग्लिशमध्ये डेफिसिट फायनान्सिंग असं म्हणतो। जे सर्व सोर्सेस वापरून आपण सरकारचा झालेला जास्तीचा खर्च भरून काढण्याचा प्रयत्न करतो त्या सगळ्या प्रयत्नांना आपण काय म्हणतो, तुटीचा अर्थ भरणा म्हणतो। काय काय असू शकते त्यामध्ये, परदेशामधनं कर्ज घेणं, देशांतर्गत कर्ज घेणं, नवीन पैसे छापणं, ट्रेजरी बिल इश्यू करणं, सरकारनं ऑइल बॉन्ड इश्यू करणं, सरकारनं डिबेंचर इश्यू करणं, ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्या सगळ्या प्रक्रियांच्या मार्फत सरकार स्वतःचा जास्तीचा झालेला खर्च कशापेक्षा जास्त, कमाईपेक्षा जास्त, जेवढी कमाई आहे या कमाईपेक्षा जास्त झालेला खर्च सरकार जेव्हा वेगवेगळ्या सोर्सेसच्या मार्फत भरून काढण्याचा प्रयत्न करते त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा किंवा डेफिसिट फायनान्सिंग हा शब्द वापरतो। त्याला आपण काय करतो, तुटीचा अर्थ भरणा किंवा डेफिसिट फायनान्सिंग हा अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरतो। राहील लक्षात, याला आपण तुटीचा अर्थ भरणा असं म्हणतो।